जगलाडकी हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल। फुजेराह या बंदरातनं 80,000 टन कच्चं तेल घेऊन हे जहाज भारतात पोहोचलं। यूएई बंदरावरील हल्ल्यातनं हे जहाज थोडक्यात बचावलं होतं। राज्यात आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा। मुंबईसह धाराशिव, यवतमाळ आणि साताऱ्यात सकाळपासूनच नागरिक रांगेत। ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण। राज्यात व्यावसायिक गॅसचा अभूतपूर्व तुटवडा। कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या। गॅस टंचाईमुळे शिवभोजनापासून खाऊगल्लीपर्यंत चूल पर्व सुरू। संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाटला सुद्धा गॅस टंचाईचा फटका। राज्यात अवैध सिलेंडर साठवणुकीवर सर्जिकल स्ट्राईक। गोंदियामध्ये 85 ठिकाणी तर जालन्यात आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यामुळे घरगुती सिलेंडरचा काळा बाजार वाढला। लग्न सराईला गॅस टंचाईची झळ। गॅस अभावी केटरर्स हवालदिल। पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट। तर नंदुरबारमध्ये सुद्धा 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत। सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा। पंप बंद ठेवण्याची वेळ। एलपीजीच्या किमतींमध्ये सुद्धा 10 ते 15 रुपयांची वाढ। राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ आज संपला। राजकारणामध्ये कधीही फुल स्टॉप नसतो। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांचा आदर्श घ्या। राज्यसभेतील निवृत्त सदस्यांसाठी पंतप्रधान मोदींचा गौरवोद्गार। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक। 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटीजचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान रुपाली चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल। मराठवाड्यावर अवकाळीचं संकट। हिंगोलीमध्ये मध्यरात्री वादळी पाऊस तर धाराशिवमध्ये गारांचा मारा। अवकाळी आणि गारपिटीनं कलिंगड, गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान।